हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या आपल्या नवीन विषयाकडे वळताना स्वागत करते. स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की माझ्या या परिवारातील सर्व सदस्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करा आणि आरोग्य देखील सगळ्यांना प्रदान करा या नवीन वर्षामध्ये. ही प्रार्थना स्वामींचरणी अर्पण करून आजच्या आपल्या विषयाकडे वळते. 2025 किती काही करून प्रयत्न आपल्याला चांगलं करता येईल. 2024मध्ये देखील आपण खूप काही अशा रेमेडीज केलेल्या आहेत आपल्या परिवारातील, जे डिटेलमध्ये दररोज व्हिडिओ बघतात ना त्यांना माहीत आहे. मी अनेक गोष्टी साध्या सोप्या टिप्ससहित सांगत असते, जेणेकरून प्रत्येकजण अगदी सहजपणे उपाय करू शकतील. त्याचप्रमाणे मी बऱ्याच वेळा बघा साधे सोप्या उपायांमध्ये तुळशीला खूप महत्त्व दिलेलं आहे, कारण तुळशीचं तितकंच महत्त्व आहे. म्हणूनच पूर्वीच्या काळी बघा, ज्या प्रत्येक घरातील गृहिणी तुळशीला सर्वप्रथम प्राधान्य देत असे. काही संकट आलं, काय दुःख झालं, तुळशीजवळ जाऊन रडत सांगणे किंवा तुळशीला काही आनंदाची बातमी असेल तर प्रथम सांगणे, दिवा लावणे, अशा पूर्वीच्या काळी महिला करायच्या. तर त्यामुळे तुळशीला आपल्या धर्मामध्ये विशेष करून महत्त्व आहे. नुसतं एक झाड किंवा रोपटं न बघता अनेक असे उपाय आहेत छोटे छोटे, जे आपण जर केले ना तर त्याचा इफेक्ट किंवा त्याचा परिणाम हा आपल्याला दिसून येतो. तुळशी माता आपल्यावरती प्रसन्न होते, कारण तुळशी माता ही लक्ष्मी स्वरूप आहे, विष्णुप्रिय आहे. त्यामुळेच हे जे उपाय आहेत ना ते तितकेच कारगर ठरतात. कारण काय होतं, तुळशीचं जेव्हा आपण रोपटं आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा कळत नकळतपणे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण तयार होऊ लागते. पॉझिटिव्हिटी तुळशीमधून आपल्या घरामध्ये आतमध्ये वास करते. ही जी पॉझिटिव्हिटी आहे यामुळे आपल्याला अनेक शुभ परिणाम प्राप्त होतात, शुभ फलप्राप्ती होती. ज्योतिषशास्त्रामध्ये याच्या संबंधित काही उपाय पण सांगितलेले आहेत. काही खास उपाय आहेत, यापूर्वी मी शेअर केलेले आहेत आणि आणखीन आज एक उपाय शेअर करणार आहे, जे नवीन वर्षामध्ये पदार्पण करताना आपल्याला ते अत्यंत उपयोगी पडणार आहेत. नवीन वर्ष आपल्याला सुखाचं तर जावोच, पण चांगलं आरोग्याचं देखील गेलं पाहिजे. यासाठी हे उपाय जे आहेत ते तुम्हाला असरदार ठरणार आहेत आणि हे करायचे खूपच शुभफलदायी आहेत आणि करणे एकदम सोपे आहेत. कारण आजच्या या कलियुगामध्ये तुळशी मातेजवळ दिवा लावणे किंवा तुळशीजवळ जाऊन थोडा वेळ बसणे, हे गोष्टी काहीच साध्य होत नाही आहेत. किंवा काय होतं, तेव्हा तुळस एक रोपटं आहे अशी आजकालच्या लोकांची धारणा आहे. त्यामुळे सफलता प्राप्त करण्यासाठी तुळशीचा देखील सहभाग असतो. आपल्याला कळत नकळतपणे हे जाणून येत नाही. म्हणूनच काही अंशी उपाय जर केले ना तर ती सफलता आपल्याला लवकर प्राप्त होते. तर नवीन वर्षामध्ये तुळशीच्या रोपाजवळ तुमचं तुळशीचं रोपटं वगैरे, किंवा तुम्ही तुळशीचं वृंदावन वगैरे लावलं असेल तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये, तर एक छोटासा चांदीचा सिक्का बनवून घ्यायचा आहे, ज्यावरती लक्ष्मी मातेचं चित्र असणार आहे. लक्ष्मी मातेचं चित्र आहे, सोबत 2 छोटेसे हत्ती आहेत, गजलक्ष्मी. आणि लक्ष्मी माता जी आहे आपल्या हातामधून, म्हणजे तिच्या हातामधून पैसे किंवा नाणी बरसत आहेत, अशी धनलक्ष्मीचा सिक्का जो आहे तो आपल्याला नवीन वर्षामध्ये घ्यायचा आहे. आणि हा गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन्ही वारांपैकी कधीही करू शकता तुम्ही. हा जो उपाय आहे, काय करायचा आहे, हा शिक्का घेऊन तुम्ही त्याची विधिवत पूजा करायची आहे. प्रथम गंगाजलाने शुद्ध करायचं, गुलाबजलाने शुद्ध करायचं आणि मग हा जो शिक्का आहे तो बांधायचा, त्याला कालाव्याचा धागा 5 वेळा बांधायचा आपली इच्छा बोलून. आणि हा धागा जो आहे तो धागा तुळशीच्या एका रोपट्याच्या बाजूला, फांदीला छोट्याशा बरोबर असा गाठ मारायची आहे. 3च गाठी मारायच्या आहेत. या गाठी मारताना देखील माझ्या घरामध्ये सुख, शांती, वैभव, आरोग्य आणि आनंद नांदावा. प्रत्येक कार्यात मला सफलता प्राप्त व्हावी, यशच यश मिळावं, मी यशाचं शिखर गाठावं, अशी प्रार्थना मी जी सांगितलेली आहे ती तुम्ही लिहून घ्या आणि ती प्रार्थना 3 गाठी मारताना 3 वेळेस बोलायची आहे. नवीन वर्षामध्ये हा अतिशय कारगर उपाय आहे. हा उपाय प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिलेने जरूर करायचा आहे. विधिवत पूजा करायची शिक्क्याची, हळदी कुंकू वगैरे लावायचं, तुळशीला हळदी कुंकू लावायचं, तुपाचा दिवा दर गुरुवारी आणि शुक्रवारी लावायला विसरायचा नाही. हा उपाय केल्यानंतर जरी तुमची आर्थिक कुवत नसेल तर तुपाचा दिवा न लावता
तुम्ही मग साधा तेलाचा दिवा लावू शकता, पण दिवा आणि अगरबत्ती जरूर धूपदीप ओवाळायचा आणि हा बांधायचा. हा बांधल्यानंतर अनेक असे लाभ आहेत किंवा अनेक अशा गोष्टी आहेत ज्यापासून तुम्ही वंचित होता, त्यासाठीचे मार्ग खुले होऊ लागतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांदीत चांदी म्हणजे एकदम शीतलता, चांदीसारखी लक्ष्मी चांदीच्या पायाने येते. म्हणजेच लक्ष्मी नेहमी चांदीच्या पायाने यावी असं म्हटलं जातं. तर ती म्हण तुमच्या आयुष्यात खरी ठरेल. अतिशय जबरदस्त पॉवरफुल उपाय सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. विश्वास एकदम पक्का मनामध्ये धरून हा उपाय करा. किती पण उपाय मी सांगू देत, पण तुम्ही जर तुमचा विश्वास त्यामध्ये दृढ नाही केला, तर उपाय हा फक्त एक उपायच राहतो, एक रेमेडीज बनते. श्रद्धा आणि विश्वासाची जोड तुम्ही याला जरूर द्यायची आहे. दुसरा आणखीन उपाय बघूया. महत्त्वाचा जीवनामध्ये सुख आणि समृद्धी आणण्यासाठी. सुख समृद्धी आणण्यासाठी आणि धनलाभाचे योग बनवण्यासाठी तुम्ही कलावा जो आहे, मी कलावा आत्ता जो सांगितला तुम्हाला चांदीच्या सिक्क्याला 5 वेळा गुंडाळायचा आणि एक गाठ बांधून मग तो बांधायचा. म्हणजे तो सिक्का पडणार नाही. यासाठी छोटाच सिक्का करायचा आहे. यासोबतच कलाव्याचा धागा तुम्ही घेऊन हा बांधायचा आहे. पूर्ण परिवाराच्या हातामध्ये हा धागा देऊन आणि मग तो धागा घरातल्या कर्त्या व्यक्तीने बांधायचा आहे तुळशीला. तुळशीचे पूर्ण जे अशी कुंडी आहे, त्या कुंडीचे पूर्ण असे खालचा जो भाग आहे ना, म्हणजे तुळस येते, त्या तुळशीला वेगवेगळ्या ब्रांचेस येतात. मग खालचा बुंदा असा बांधून एक गट्टा राहिला पाहिजे, की माझी फॅमिली, माझा परिवार असा एकत्रित राहू दे सुखामध्ये, आनंदाने. म्हणून ती कलाव्याचा जो आहे 1 वेढा किंवा 3 वेढे असे देऊन तिथं ते ठेवायचे आहे. गाठ वगैरे नाही बांधली तरी चालेल. एक फुलगाठ मारली तरी चालणार आहे. यामुळे काय होतं, तुमच्या जीवनामध्ये सफलता तुम्हाला मिळू लागते आणि जर तुम्ही चांदीचा शिक्का जर आत्ता लगेच करू शकत नसताल, तर हा कलाव्याचा धागा जो आहे, तो बांधण्याचा तुम्ही उपाय जरूर करा. हा जो कलाव्याचा धागा आहे, गुरुवारी बांधायचा आहे तुळशीला आणि तो शुक्रवारी सकाळी तुळशीजवळचा काढून प्रत्येकाने आपल्या हातामध्ये शुक्रवारी बांधायचा आहे. यामुळे प्रत्येक कार्यात सफलता मिळण्यासाठी, त्यासोबतच तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही दर गुरुवारी करू शकता किंवा महिन्यातून 15 दिवसातून एकदा तरी जरूर करू शकता. यामुळे बघा निश्चितच तुमच्या जीवनात नवीन वर्षामध्ये फरक अनुभवता येईल तुम्हाला. नवीन वर्षामध्ये करायचे हे 2 अतिशय साधे सोपे उपाय तुळशी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी. कसे वाटले तुम्हाला हे उपाय? आवडला असेल आजचा व्हिडिओ तर जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल ना अजून, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून येणारे असेच नवनवीन माहितीचे जे व्हिडिओ आहेत ना, तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील सबस्क्राईब केल्यानंतर. सोबतचं बेल बटन देखील प्रेस करायला विसरू नका. नाहीतर व्हिडिओ येतो कोणत्या टायमिंगला आणि तुम्ही बघणार कसं? तर हे सगळं नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला जरूर कळतं. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.